आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील सराव संच 1.4 सोडवणार आहोत. या आधीचे सराव संच आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्याच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता इथं आपल्याला दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दिलंय आणि आपल्याला एक प्रमेय माहिती आहे की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग त्यांच्या बाजूचं प्रमाण दिले, मग या प्रमाणावरून आपल्याला त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढता येणार आहे. मग आपण दोन त्रिकोण, एक ABC आणि PQR घेतला. एक ABC आणि PQR हे दोन्ही समरूप आहेत हे असं दाखवलं, कारण आपल्याला दिलंय की दोन समरूप त्रिकोण आहेत. उदाहरणात आपल्याला दिले. मग त्रिकोण ABC हा त्यातला लहान त्रिकोण मानला आणि PQR हा मोठा त्रिकोण आपण मानला. तर मग त्यांच्या बाजूंचं प्रमाण लिहिता येईल. मग संगत बाजू ABC संगत कोणती? PQ. पहिले AB घेतले तर इथले पहिले PQ घ्यायचे. ABC संगत PQ आणि 3:5 आहे. मग लहान 3 आणि मोठा 5. लहानाची बाजू 3, मोठ्याची 5, कारण लहानाची बाजू लहान, मोठ्याची बाजू मोठी. मग हे आपण याला पक्ष लिहिलं, कारण आपल्याला उदाहरणात ते सांगितलेलं आहे. जे दिलेलं आहे त्याला आपण पक्ष म्हणतो. याला आपण नंबर दिला 1. आता AB व PQ यांच्या गुणोत्तराची समानपट आपण x मानली तर AB ची लांबी आपल्याला किती मिळेल? 3x आणि PQ ची 5x. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार आपल्याला लिहिता येईल की त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. हे काय लिहिलंय आपण? दोन त्रिकोणाची क्षेत्रफळांची गुणोत्तरही त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतात. मग आता एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर, याच्यात आपण किमती टाकूया. AB किती आहे? 3x, तिचा वर्ग. PQ किती आहे? 5x. इथं आपण त्यांच्या लांबी काढल्या आहेत x ची समानपट मानून. 5x चा वर्ग. मग 3 चा वर्ग, 3 त्रिक 9, x चा वर्ग x वर्ग, 5 चा वर्ग 5 5 25, x चा वर्ग x वर्ग. आता x वर्ग कट झाले, कारण अंशात आणि छेदात दोन्हीकडे पण आहेत. इथं काय राहिले? फक्त 9/25. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR किती आले? 9/25. म्हणून मग दिलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय आहे? 9/25 आहे. पुढे दुसरं उदाहरण दिलंय. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB PQ बरोबर 2:3, तर पुढील चौकटी पूर्ण करा. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतात. मग संगत बाजू ABC संगत बाजू आपण कोणती घेणार? इथले पहिले दोन घेतले तर इथलं पहिले दोन PQ चा वर्ग लिहावा लागेल. PQ वर्ग, कारण वर्गाच्या प्रमाणात असतात. मग AB किती दिली आहे? AB 2 आणि PQ 3, म्हणजे 2 चा वर्ग छेद 3 चा वर्ग. मग या चौकटीत काय येणार? 2 चा वर्ग 2 दुनी 4, 3 चा वर्ग 3 त्रिक 9. पुढे तिसरं उदाहरण दिलंय. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 80, एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 125, तर पुढील चौकटी पूर्ण करा. आता समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार हे गुणोत्तर इथं मांडलेलं आहे. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. दोन्ही समरूप त्रिकोण आहेत म्हणून त्यांचं गुणोत्तर मांडलं PQR. इथे येईल PQR. 80/25 आपल्याला दिला आहे. ABCचं एरिया 80, PQR चा 125. म्हणून मग AB छेद PQ बरोबर किती येईल? मग आता इथे आपल्याला डायरेक्ट इथे चौकटी पुस्तकात दिलेल्या आहेत. इथलं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, ते आपण बाजूला करू. आता इथे आहे 80/125. 80/125 याला कशाने भाग जातोय? 5 ने भाग जातोय. पहा, 16×5 = 80, म्हणजे इथं वरती येईल 16 आणि 5 ने भागल्यावर 5 दुणे 10, 5 5 25. 16/25 किती आले? 16/25. हे काय आलं?
ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग, कारण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. मग हे आले वर्ग, मग यांचं वर्गमूळ घ्यावं लागेल आपल्याला. 16चं 4, 25चं 5, 5 5 25, 4 चौक 16, म्हणजे किती आलं ए बी छेद पी क्यू 4/5. म्हणजे या चौकटीत आपल्याला काय भरावं लागेल 4/5. असं बाजूला कॅल्क्युलेशन करून आपण ही चौकट भरली आहे. चौथं उदाहरण, त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर. 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन. जर पी क्यू बरोबर 20 तर एम एन काढा. आता इथं आपल्याला या दोन्ही त्रिकोण समरूप दिले आहेत आणि त्याची एका त्रिकोणाची बाजू दिली आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला काढायची आहे. पी क्यू दिली आहे, क्यू आर दिली आहे आणि शेवटची एम एन म्हणजेच संगतच बाजू काढायची आहे. यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते हे आपल्याला माहिती आहे. मग आपण खाली लिहिलं आहे की हे दोन त्रिकोण समरूप आहेत, ते आपल्याला दिलं आहे. त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि मग त्यांचं आपण गुणोत्तर मांडले. एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर एम एनचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग. कारण आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय. त्यांचा एरिया हा त्यांच्या बाजूंच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतो. आता 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन हे आपल्याला उदाहरणात दिलं आहे. 9/16 बरोबर एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, याला आपण नंबर दिला 2. आता हे आपण अंश छेदात लिहिले तर हे येईल 9/16 बाजूला काढले आणि एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बाजूला काढलं, म्हणजे याला आपण नंबर दिला 2/16. कारण हे दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत म्हणजे ही दोन्ही गुणोत्तर सुद्धा सारखी आहेत. मग एम एनचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग बरोबर 9/16, 1 आणि 2 वरून, याला आपण कारण दिले 1 आणि 2 वरून. मग आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ आपण घेऊया. एम एनचा वर्गचं वर्गमूळ एम एन, क्यू आरच्या वर्गाचं वर्गमूळ क्यू आर, 9चं वर्गमूळ 3, 16चं 4 वर्गमूळ घेऊन मग एम एन आपल्याला काढायची आहे. क्यू आर आपल्याला उदाहरणात 20 दिली आहे. 3/4 आपण आहे तसे ठेवले. आता इथं केला तिरपा गुणाकार. एम एन इथं ठेवलं, 20 गुणिले 3 वरती लिहिले. हे 4 आपल्याला इथं गुणाकारात लिहायचे होते, ते आपण इकडे घेतले, ते आले भागाकारात. 4 1 4, 4 5 20 आणि 5 गुणिले 3 5 3 15. एम एन किती मिळाले आपल्याला 15. एम एनचीच आपल्याला किंमत काढायची होती, ती आली 15. पुढे 5वं उदाहरण दिले आपल्याला. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेमी व 81 चौरस सेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय इथं वापरावं लागेल. 2 समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ आपल्याला दिली आहेत. एका बाजूला क्षेत्रफळाचे गुणोत्तर, एका बाजूला बाजूचं गुणोत्तर लिहिलं का दुसरी बाजू आपल्याला काढता येईल. मग आपण लिहिलंय त्रिकोण ABC समरूप त्रिकोण पी क्यू आर. एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 225 चौरस सेंटीमीटर. एक त्रिकोण आपण ABC मानला आणि एक त्रिकोण पी क्यू आर मानला तर पहिल्या त्रिकोणाचा आपल्याला क्षेत्रफळ दिलं आहे 225, म्हणून ABCचं आपण घेतलं 225 आणि पी क्यू आरचं 81 चौरस सेंटीमीटर. मग पी क्यू बरोबर 12 सेमी. लहान त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे असं दिले. मग आपण लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ कोणत्याचं दाखवलंय पी क्यू आरचं. मग याच्यातली पहिली बाजू आपण घेतली पी क्यू, ही किती आहे 12 सेमी. मग त्याची संगत बाजू ह्या मोठ्या त्रिकोणाची येईल AB. याच्यातली पहिली पी क्यू घेतली तर याची AB येईल. मग ABची आपल्याला आता किंमत काढायची आहे. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू किती आहे ती काढायची आहे आपल्याला. मग आपण त्यांचं गुणोत्तर मांडलं. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर ABचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. कारण 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. आता यांचं एरिया आपल्याला दिला ABCचा 225, पी क्यू आरचा 81, ABचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. यांची वर्गमूळ घेतली तर हे आहे 15चा वर्ग, हा आहे 9चा वर्ग, 9/15. यांची पण वर्गमूळ घेतली AB छेद पी क्यू. दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेऊन आता याचा करू आपण तिरकस गुणाकार. AB इथं ठेवलं 15 गुणिले 12. हे 9 आपण इकडं गुणाकारात लिहिणार होतो, ते डायरेक्ट इकडे घेतले भागाकारात. आता इथं भाग जातोय का पहा.
3 त्रिक 9, 3 चौक 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 3 आणि पुन्हा 3 पाचे 15. म्हणजे इथं राहिले 5 गुणिले 4, 4 पंचे 20. ए बी किती आली? 20 सेंटीमीटर. म्हणून मग मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेंटीमीटर आहे असं आपण लिहिलं आहे. आता 6वा प्रश्न, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर एकास 2 असून AB 4 तर DE ची लांबी काढा. आता हे दोन्ही समभुज आहेत म्हणून मग ते समरूप त्रिकोण आहे आपल्याला उदाहरणात दिलं आहे. मग समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतं ते आपण इथं मांडलंय. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मांडलं छेद या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर त्यांच्या संगत बाजूंचा वर्ग मांडला. मग यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय दिलंय? एकास 2. ए बी आपल्याला 4 दिली आहे, मग तिची किंमत टाकून घेतली 4चा वर्ग. डी आपल्याला काढायची ती आहे तशी ठेवली. इकडं 1/2 आहे तसे, इकडं 4चा वर्ग करून घेतला 4 चौक 16 DE चा वर्ग. मग DE चा वर्ग इथं ठेवला. आता आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. 1 गुणिले DE DE आणि 2 गुणिले 16. DE बरोबर 16 गुणिले 2. आता यांचा आपण दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेऊया. DE चा वर्गमूळ घेतलं तर DE चा वर्गाचा वर्गमूळ DE बरोबर किती आलं? आता 16चं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. ते काढता येते आपल्याला, पण ते आपण वर्गमुळात लिहिले. 2चं वर्गमूळ आपल्याला काढता येईल का? नाही. मग ते आपण वर्गमुळात लिहिले. दोन्ही बाजूंचा आपण वर्गमूळ घेतली. आता DE बरोबर 16चं वर्गमूळ 4, 2चा काढता येत नाही आहे तसे वर्गमुळात ठेवले. 4 वर्गमुळात 2. DE किती आलं? 4 वर्गमुळात 2. 7वा प्रश्न दिलाय. आकृतीमध्ये रेख PQ समांतर रेख DE. एरिया ऑफ त्रिकोण PQF बरोबर 20 चौरस एकक. जर PF बरोबर 2 DP आहे तर एरिया ऑफ चौकोन DPQE काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता यात आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायला सांगितले. काय करावं लागेल? आपल्याला 2 त्रिकोण दिसत आहेत, मोठा त्रिकोण आणि त्याच्या आतला एक छोटा त्रिकोण. मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून छोट्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ, छोट्या त्रिकोणाचा एरिया जर आपण वजा केला तर या चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल. मग इथं कृती आपल्याला करून दाखवली आहे. एरिया ऑफ त्रिकोण PQF बरोबर 20 चौरस एकक हे आपल्याला उदाहरणात दिले. 20 चौरस एककचा आहे. छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला दिले. मोठ्याचं आपल्याला काढायचे. छोट्यावरून मोठ्याचं काढता येणार आहे आपल्याला दोन्ही समरूप दाखवून. PF ही बाजू आपल्याला 2 DP दिली. 2 DP म्हणजे DPच्या PF ही दुप्पट आहे असं सांगितलं आहे. मग आता आपण ते लिहून घेतले. PF बरोबर 2 DP. आता PF जर आपण DP जर आपण x मानली तर PF किती होईल? 2x, कारण ही दुप्पट आहे तिच्या. मग आपण DPX मानू म्हणून PF बरोबर 2x. मग पूर्ण DF बरोबर DP अधिक चौकोन दिला आपल्याला PF मिळवली तर पूर्ण DF होईल. मग DP किती आहे? x. PF 2x. PF पहा इथं 2x आणि हे 1 आणि हे 2x किती झाले? 3x. आता त्रिकोण PDF व त्रिकोण FPQ मध्ये छोट्या आणि मोठ्या त्रिकोणामध्ये पहा आपल्याला कोण किंवा बाजू एकरूप दाखवायचे आहेत जेणेकरून आपल्याला हे 2 त्रिकोण समरूप दाखवता येतील. मग कोण FDE या मोठ्या त्रिकोणाच्या D कोणासोबत आपल्याला P कोण एकरूप दाखवावा लागेल. मग आपण कोण ह्या चौकोनात काय लिहिणार? FPQ संगत कोण FPQ. D सोबत P आपण एकरूप दाखवला. मग पुढचा कोण FED या कोणासोबत हा कोण आपल्याला एकरूप दाखवावा लागेल. मग आपण चौकोनात लिहिणार FQP हा कोण आपण एकरूप दाखवला संगत कोण. आणि हे दोन्ही त्रिकोण कसोटीनुसार मग समरूप दाखवले आहेत. 2 कोण एकरूप झाले तर तिसरा कोण सुद्धा एकरूप असतो आणि मग कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप दाखवले. मग समरूप त्रिकोणांमध्ये समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार त्यांचा एरिया हा त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतो असं आपण इथं खाली मांडले.
म्हणजे आपल्याला हे मांडून दिले. संगत बाजू फक्त आपल्याला इथं लिहायच्या होत्या. मग आपल्याला कोणत्या बाजू दिलेल्या आहेत? डी एफचा वर्ग आणि दुसऱ्या त्रिकोणाची त्याची संगत बाजू डी एफची पी एफ ही घ्याव्या लागेल आपल्याला. मग आपण खाली पी एफ लिहिले, पी एफचा वर्ग. डी एफ किती आहे? 3x वर्ग आणि पी एफ किती आहे? 2x तिचा वर्ग. आता 3चा वर्ग 3 त्रिक 9, 2चा वर्ग बेदुनी 4 आणि हे x वर्ग कट झाले. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एफ ई डी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी एफ पी क्यू काय आलंय? 9/4. आता आपण एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई इथंच ठेवला आणि हा जो त्रिकोण आहे तो बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला. 9/4 गुणिले झाला तो एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू. इथं भागाकारात होता, इकडं आल्यावर गुणाकारात झाला. आणि मग 9/4 आहे तसे याचा एरिया आपल्याला उदाहरणात दिला आहे. किती दिला आहे? 20 एकक. मग इथं चौकोनात आपण काय लिहिणार? 20. आणि मग 4 एक 4, 4 पंचे 20 आणि 9 पंचे 45. ह्या चौकोनात आले 45. मग आपल्याला काय काढायचं आहे? एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई. एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई वजा एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू. म्हणजेच मोठ्या त्रिकोणातून छोटा त्रिकोण वजा केला का या चौकोनाचा आपला एरिया मिळतोय. मग याचं क्षेत्रफळ, याचा एरिया 45, याचा 20. मग 45 मधून 20 गेले, राहिले 25 एकक. याचा एरिया काय आला? 25 एकक.